आता गावळ्या पुढं चालता चिमण्यासोबत झोपलाय. चिमण्याला पण रोज नवीन बैल. नमस्कार मित्रांनो, आता मी चिमण्याला घेऊन जातो. चिमण्याला आणि गावळ्याला थोडंसं बैलगाडीला झोपतो. काल म्हटलं होतं उद्या झोपीन, तर गावळ्याला झोपू आणि गावरंगला डायरेक्ट आपल्या मोठ्या बैलगाडीला झोपायचं. आता त्याला सगळं चालता वगैरे येते, तर त्याच्यामुळे आपलं शेत रिकामं झाल्यावरच गावरंगला आपल्या शेतातच आऊत शिकवायचं. आता बैलगाडीत तर नको, चालतोय गावरंग बैलगाडीला व्यवस्थित. फक्त एक गावळ्याला चक्कर आणतो आज चिमण्यासोबत. पाठीमाग मी गावळ्याला घेतले आणि समोर चिमणे. आता ह्याला आज पहिल्यांदा उजव्या साईडला झोपले आणि चिमण्याला डाव्या साईडला. रोडला काढून देऊ का? हां हो, बसू का बैलगाडी का? बसा तुम्ही, बसा ना तुम्ही. बरं थांब मी. आता गावळ्या पुढं चालता चिमण्यासोबत झोपलाय. चिमण्याला पण रोज नवीन बैल. चल रे चिमणे, मस्त चालतो यार गावळ्या. डाव्या खांदी मस्त चालतो आणि उजव्या खांदी पण चांगला चालतो. चिमणी एक असाच तळ्यावरून राऊंड मारतो. आज मी एकटाच आहे, पण नाही पाहिजे ते होणार नाही. चिमणी आहे ना शहाणा बैल. आता इथं थांबवले गावळ्याला. हे थांब बाबा 2 मिनटं, पाटाला पाणी पण सोडायला लागले तर थोडं थोडं पाणी आलंय. चला आता असंच तळ्यावरून एक राऊंड मारतो गौरांगसारखा गावळ्याला. चल चिमणी, चिमणी थांब गावळ्या. गवळी गवळी गवळी. हां चल चिमण्या. हां असाच राऊंड मारायचा. परत आता कच्चा रस्ता आहे, थोड्या टायमाने लागतो डांबरी रस्ता. थोडं अर्धा किलोमीटर गेलं ना मग लागेल डांबरी रस्ता. अर्धा-पाऊण किलोमीटर गेल्यावर. हा पण रस्ता चांगला आहे तसा. झाडं काढलेत रस्त्याने. चिमणे थांब, गाडी अडकवशील. चल, मस्त चालतंय गावळ्या. हे मी आता आणलेत गाजरं खायला. आपल्या शेतातले गाजरं असे झालेत. ह्याची माती काढून दाखवू का तुम्हाला? तुम्ही माती पड. हे 2 खोडून आले, पण हे बाकीचे असे त्याला जरा मुळ्या जास्त आल्यात. बाकी काही प्रॉब्लेम नाही, बाकी तर व्यवस्थित आहेत हे गाजरं, पण जरा मुळ्या जास्त आल्या त्याला. तर ह्याला सकाळी भुस्सा खायला टाकला होता. आता थोड्या वेळात जर शेळ्यांना कुट्टी टाकायची. हे गुरं बघा सगळे रवंद करत आहेत. सकाळी भुस्सा खाल्लेला आहे ना, तर सगळे कसे बसत आहेत, कारण की दिवसभर मग चलत फिरायचं असतं ना, तर त्याच्यामुळे आता सगळे बसलेले आहेत आणि बसून मस्त रवंद करतात. आता चरायला सुटल्या ना तर मग पहिल्या नदीवर जाऊन पाणी पितात, मग त्याच्यानंतर परत चरायला लागतात, कारण परत दिवसभर खायचे ना. मग त्यामुळे आत्ता जेवढं सकाळी खाल्लं आहे तेवढं चरवंद करून घेत आहेत त्या. आणि सगळे कसे एकच लाईनीवर बसले का, म्हणजे आत्ता बघा फक्त हरण्या उभा आहे, कारण त्याला कुठं जायचं नाही, दिवसभर इथंच आहे आणि त्याला कुट्टी आता खायला भेटणार आहे. पण गंगा पण पलीकडच्या साईडवर बसली, देवशेनी तिकडंच बसली, वृंदा पण तिकडंच बसली आणि ती लाली पण तिकडंच बसली, शिवश्री पण तिकडंच बसली आणि राणी पण पलीकडंच बसली. सगळ्या रवंद करतात. आता ह्या गुरांना जायचं चरायला. पण शुभश्रीला ना चांगलं मोकळं व्यवस्थित बसतं यावं. अगोदर देवशयनी होती तेव्हा जरा दाटी होत होती, तर त्याच्यामुळं देवशयनीची जागा बदलली मी. तिला आता जास्त जागा लागते बसायला. शुभश्री इथं गोचडे कर एक थांब काढतो. निघला. राणी उठली, कारण त्यांना आता चरायला जायचं आहे. ह्यांच्या गळ्यात आता लोडणे बांधायचे, म्हणजे लाकूड बांधायचे गळ्यात, तर त्याच्यासाठी ही पण उठली. त्यांना माहिती आहे आता चरायला जायचं आहे. मग इकडं स्टॅलिन पण उठली. स्टॅलिन आता कासाला लागली. थांब आपण बघू, हात लावू देते का? हात लावू देते, पण ती थांब की. हां छान कास करायला लागली. ही पण पिल्लू देणार आहे थोड्या दिवसांनी. चला तर मी जाणार आहे वरचे गुरं आणायला. आपले ते काय सीतान काबरी आणायला. ह्या गुलाबाला फुलं तर किती लागलीत ना. ह्याची भैया काय करतो, ह्याची कटई करतो. म्हणजे ज्या फांट्याची फुलं येऊन गेलेत ना, तर ते फांटे बघा इथं हा फांटा कट केला आहे, मग त्याला परत वर नवीन कळी लागली. तर भैया ह्याला 2-3 वेळेस कटिंग करतो ना, तर त्याच्यामुळे ह्याला भरपूर कळ्या लागल्यात ह्या गुलाबाच्या झाडाला. ह्याला पण लागतात. सध्याला फुलं भरपूर आहेत, हे पण फुलं भरपूर आहे इकडं पण. आणि हे गुलाबी गुलाब आहे ना, तर ह्याला पण कळ्या भरपूर लागल्यात. हे सीता चल, हाईक ना चल. खालचे गुरं पण सोडले सगळे चरायला. चला ना.
चला आता गुरं जातील बरोबर व्यवस्थित. तिथं थोडं थांबल्यापर्यंत थोडं गवत खाते ती. तर आता मी जातो आपले गव्हाचे दारे वगैरे बघतो. त्याच्यानंतर कुट्टी करून जर शेळ्यांना खायला टाकायचं. खिलरी तर पप्पांनी सकाळीच डाळिंबाच्या शेतात बांधली, मग बैलांना खायला टाकायचं. मी आज एकच बैल बाहेर बांधला आहे आणि एक बैल गोट्यातच आहे, सरजा गोट्यात आहे. चिमण्याला बाहेर बांधले कारण चिमण्याला बैलगाडीत झुपलं ना, बैलगाडी इथं सोडली आणि त्याला इथंच बांधलं होतं मी. आणि हे गहू भिजायचं झालं आता, बनशी गहू. आता लगेच वरच्या गव्हात पाणी लावतो, म्हणजे दिवसाची लाईट आहे ना तर तो बाजूचा गहू पण भिजून घेतो, म्हणजे परत रात्रीच्या लाईटीत पळापळ करायला लागू नये. म्हणजे पळापळ तर करावं लागते पण थोडी कमी पळापळ करावं लागेल, म्हणून तो गहू पण लगेच भिजून घेतो मी दिवसाच्या लाईटमध्येच बाजूचा. हा गहू थोडासा पिवळा आहे, म्हणजे एवढा काळा नाही आहे, म्हणजे डार्क हिरवा नाही, थोडंसं फेंट हिरवा आहे, पण असू द्या. चला ते पाणी घेतले नवीन दाऱ्यावर, म्हणजे छोट्या गावावर. तर ते डुबल्यामुळं ना ह्याचे पाट वगैरे मोडले, थोडंसं लक्ष देऊन भिजावं लागतं ह्या वेळेस. चला तर जाताना एवढा घास चालवला मी हिऱ्यासाठी. हिऱ्याला एवढा घास टाकतो, बाकी बैलांना कुट्टी टाकतील. आता बैलांना दर्शकांना कुट्टी टाकतो, कुट्टी करावं लागेल जाऊन. हिऱ्या धर, फक्त वायाला नको. काल तर त्यांनी घास तिथं पायाखाली तसंच खराब केला. आता इथं कडब्याची कुट्टी करून ठेवली, बैलांना कडब्याची कुट्टी खायला टाकली. आणि काल जो ऊस उरला होता ना, तर त्या ऊसाची कुट्टी ह्या जरशाला खायला टाकली. तर ह्यांना मग एवढी ऊसाची कुट्टी खाल्ली ना, तर मग नंतर ह्यांना कडब्याची कुट्टी टाकायची. हरण्याला पण सध्याला ऊसाचीच कुट्टी, थोड्या वेळाने कडब्याची. तर मित्रांनो, भेटण्यासाठी सबस्क्रायबर आलेत आपले. तर सबस्क्रायबर दादा कुठं बेळगावला असते ना? बेंगलोर. हा बेंगलोर. दादा बेंगलोरला असतात ड्युटीसाठी. तर ते बीड जिल्ह्यातलेच आहेत, त्यांच्या गावाकडे जाणार होते. तर त्यांना आपल्या जवळून हायवेने रूट आहे ना, तर त्याच्यामुळे मग त्यांनी मला कॉल केला. म्हटले मग आले आपल्याकडं, म्हणजे संपूर्ण फॅमिलीसाठी सुट्ट्यासाठी आले होते ना, तर मग आपल्या शेतात आले. मग त्यांनी कॉफी वगैरे घेतली. आता आपण त्यांना थोडी गाजरं वगैरे देऊ. आणि इथं थोडंसं बघितलं त्यांनी, वातावरण कसं वाटते? एकदम छान. ओम, तुला आवडलं ना आपलं शेत? है ना? आता मागच्या वेळेस तेच गडबडीत होते ना, तर मला त्यांनी रोडला भेटायला बोलवलं होतं. मग ह्या वेळेस ते येतानाच निवांत आलेत, मग त्याच्यामुळे आपल्या शेतात आलेत. हां, चला तर त्यांना थोडं आपण गाजरं वगैरे देऊ. हा, रान थोडं कडक झाले ना, आता पाणी नाही द्यायचं ह्याला. हा, हे खोडून देतात. हे बघ, ह्याला थोडीशी ना माती येते. मी तर ह्या साहेबांचं पण यूट्यूब चॅनल आहे, मी मागच्या वेळेस सांगितलं होतं ना, तर त्यांचं पण यूट्यूब चॅनल आहे. हा, आज आहे का? काही पण विकत म्हणायचे खाऊन पिऊन उरलेलं. पण आता तसं नाही राहिलं. आता सगळं प्रत्येकाचा पैसा कसा कुठून निघाला. हा, पैशाच हे सगळे पैशाकडेच बघत. चला आता गाजराचा पाला टाकतो बैलांना खायला. हे ह्याला तर वाटतंय गाजरच आले खायला. थांब रे बाबा, चिमण्या थांब. सरजी सरक, माग मागे सरक. हा, चला. ए, शिंपूट मारते. बाहेर सगळ्यांच्या घरी जायचं, चांगलं मोकळं वातावरण. शेतात राहतात आई. हा, शेतात आपल्यासारखं म्हणजे सावली वगैरे छान आहे तिथं. पुढं गाई आहेत एक दोन. हा, चालतं. चला आता सबस्क्रायबर येणार आहेत, मी त्यांना साहेबच म्हणतो कारण ते पोलीसमध्ये जॉबला आहेत. चालेल. आणि तुम्ही पण मित्रांनो, जर नॅशनल हायवे 52 आलात ना, तर आपली कम्युनिटी पोस्ट आता मी ओपन केले. तर तिथं तुम्ही जस्ट नॅशनल हायवेला यायच्या अगोदर 5 तास तिथं कमेंट करा, मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल. तिथं तुमचा नंबर दिला ना, तरी मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेन. रोडवरून यायला सोपं आहे. आणि साहेब रस्ता पण चांगला आहे ना आपल्या घरापर्यंत? रस्ता चांगला आहे, रस्ता पूर्ण आपल्या घरापर्यंत डांबरी रस्ता आहे, त्याच्यामुळे काय अडचण नाही. फक्त तू पोळ्याचा व्हिडिओ टाकला होता का, त्याच्यावर ओळखलं म्हणलं. हा,
चला येणार आहेत आता ते. बैलांना सजिलं होतं हा. बिगेन काय सगळंच लावलं होतं. हो तेवढं आता ते एकच सण महत्वाचं असतं, म्हणजे एकच सण महत्वाचा असतं ना बैलांसाठी, तर तेवढं करावं लागतं. ते पोलीसमध्ये जॉबला आहेत. आपले बहुतेक मी एका लाईव्ह मध्ये दुसरे पण आपले सबस्क्राईब बँगलोरचे, तर त्यांनी पण मला म्हणजे लाईव्ह मध्ये कमेंट केली होती, मी बँगलोरवरून बघतो म्हणून. हा दुसरे एक सबस्क्रायबर आहेत ना आपले तिथले. हा हे पडलं का तो वेल लावायचा का? हा त्याला तसंच गोल करून जमिनीत लावावं लागतं, सावलीत लावावं लागतं त्याला. हा वैष्णव कुठं बरं. चला आता येत येते. आणि मित्रांनो तुम्ही पण आले नाही तर रोडनी तर येत जा, म्हणजे छान वाटतं सबस्क्रायबर आल्यानंतर आपल्याला भेटायला. तर ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी नक्की येत जा. आता डायरेक्ट मध्ये निघतो ना लिमगावला. हो हो आले तर कॉल करा. चालेल. हा? आले बँगलोरला तरी कॉल करा. हो चालेल. चला बाय ओम. हां चालेल चालते. हो चला येते. तर मित्रांनो सबस्क्रायबर आले होते ना, तर त्यांना पण येऊन एकदम छान वाटलं, म्हणजे आपल्याला भेटून वगैरे. आता गुरु तर आपल्या घरी नव्हते, पण त्यांना आपल्याला भेटून छान वाटलं. थोडेफार शेतात वगैरे फिरले ते, म्हणजे कसं आता ड्युटी वगैरे जॉब वगैरे केलेलं असतं ना, मग खेड्यात आल्यानंतर त्यांना पण थोडंसं बरं वाटतं, छान वाटतं बघायला. तसं ते आता सुट्ट्यासाठी एक 7-8 दिवस खेडेगावातच राहणार आहे त्यांच्या गावी, पण सुरुवातीला आल्या त्यांना खेडं बघितल्यावर तरी छान वाटलं. म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरून मला सांगितलं की त्यांना आपल्या इथे येऊन छान वाटलं, आणि ते बोलले पण तसं की छान आहे आणि इथलं वातावरण वगैरे त्यांना आवडलं. आणि तुम्ही पण जर नॅशनल हायवे 52 आलात तर नक्की आपल्याकडे आपल्या शेतात या. हां आणि कॉन्टॅक्ट कसा करायचा, तर आपली कम्युनिटी पोस्टला तुम्ही जस्ट मेसेज करा, मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेन, काय प्रॉब्लेम नाही. लय झटून इयर काढलं बाबा. ते सबस्क्रायबर यायच्या अगोदरपासून इयर काढत होतो, बळच आत्ता इयर निघला. एवढं फुल स्पीडने पाणी यायला पाहिजे किचनमध्ये, पाणीच येत नव्हतं. हा आपला वापरायचा नळ आहे आणि इकडचा आपला पाणी प्यायचा नळ आहे, आणि दोन्ही पण पाणी चांगलंच आहे. आपल्या टाकीतलं पाणी असते ना, दोन्ही पण पाणी चांगलं असते. ह्याला आता लय वेळ चालू राहून देतो. सकाळपासून मी लेस गाजरं खाल्लेत बरं, सारखं येतं जाता गाजरच खातो मी. आता जेवण करून आले, आता चाललो दारं बघायला, तरी पण गाजरच घेऊन चाललोय. हे छोटा गहू भिजवायचा चालू आहे. इथं आलो तर लाईट गेली. पलीकडचा एक सारा भिजवायचा झालाय. आता हे 2 नंबरच्या साऱ्यात पाणी सोडलंय. झाडाला आता कुठं तरीच पेरू आहे, सीझन संपत आलाय. बघा इकडे एक पेरू आहे, इथे एक आहे, तिकडे 2-3 आहेत, इथं छोटा आहे, आणि मी एक खायला घेतलाय. मी जेव्हा लहान होतो ना तेव्हा हे झाड लय मोठं होतं. आता मी मोठा झालो ना, तर या झाडाला कट करून लहान केलंय. पण याला खाण्यापुरते पेरू दरवर्षी येतातच. 2 सीझनमध्ये येतात, पावसाळ्यात एकदा आणि उन्हाळ्यात एकदा. आता हा बाहेर गेला ना, परत एप्रिल-मे मध्ये एकदा पेरू येतील ह्याला. आणि मला वाटतं झाडाचं वय लय ना, आणि ह्याला फळाची संख्या पण लय येते सीझनमध्ये, त्यामुळे ह्याच्या पेरूची साईज लय लहान आहे, पण खायला लय गोड आहेत. बैलाला आता दोघातच लय मोठं वज आणून टाकले मी. आता त्यांना बाहेर आणलं, पाणी पाजून त्यांना घास खायला वाढला. अगोदर घास टाकला असता तर मग पाणी पिले नसते, परत मग संध्याकाळी पाणी पाजावं लागले असते. म्हणजे आता 5 वाजलेत ना, मग परत 6 वाजता थंडी पडते, तर त्याच्यामुळे त्यांना आता एकदमच घास टाकलाय. तर फक्त हिऱ्याचा घास राहिला आहे. हिऱ्या इकडंच ओढ घेतोय घासासाठी. हिऱ्याचा घास आणखीन तिकडं तर राहिला आहे, शेतातच आहे, तर मी आता हिऱ्यासाठी घास आणतो. इथं मी हेवढा ढिगोरा हिऱ्यासाठी कापून ठेवला होता, पण एवढा घास तर त्याला लय होईल, थोडा बैलांना टाकतो. आणि हरण्याला तर आईने नेलायच, म्हणजे जर सगळ्यांना नेलं आहे ना, तर त्याच्यात आई हरण्याला पण टाकणार आहे मेथी घास. ह्याला पण घास टाकायच्या आधी मी पाण्यावर आणले, म्हणजे परत उशीर व्हायला नको. मग आता कवर का घास खाय ना, कारण की एकदा घास खाल्ल्यावर मग परत पाण्याकडे यायचं नाही घास टाकल्यावर. बस का जा. बरोबर त्याच्या घास टाकलेल्या जागेवर जाणार ते. नाही राव, दुसरीकडे मी त्याला राखून घास ठेवला, तिथे गेले. हे हिरिया
जाग्या चल. चल इकडे. केवढा घास धरला त्यांनी तोंडात. लयच हावर आहे ते खायला. तेव्हा पहिला तोंडात आहे तर दुसरा घास घेते. लयच हावरं वासरू आहे. सर्जा लहानपणी एवढा हावरा नव्हता, चिमण्या पण नव्हता. थोडं थोडं करून व्यवस्थित खात होते नीट.